शाहू महाराज हे एक वादळी व्यक्तिमत्व होते. एकाच वेळी त्यांनी सामाजिक क्रांती आणि धार्मिक क्रांती या दोन्ही पातळ्यांवर जीवनभर लढा दिला. कोल्हापूर परिसरात आजही शाहू महाराजांच्या जीवनातील कथा प्रसंग सांगितले जातात. महाराज इकडे राजर्षी असले तरी काकणभर अधिक ते लोकराजा होते हे या कथेमधून आपल्याला दिसून येते. या कथेचे नाव आहे महाराज त्याला शिवू नका. त्र्यंबोली देवी हे कोल्हापूरकरांचे अंबाबाई इतकेच महत्त्वाचे श्रद्धास्थान. या देवीच्या यात्रेत उत्सवात छत्रपती घराण्याचा खास मान असतो. ही देवी वसली आहे त्या टेकडीला टेंबलाईची टेकडी असे म्हटले जाते. राजघराण्यातील व्यक्तींच्या उपस्थितीत दरवर्षी येथे कुष्मांड पंचमी साजरी केली जाते. असे हे महत्त्वाचे देवस्थान. एका श्रावणात शुक्रवारी शाहू महाराज आपल्या घोडागाडीतून काही सेवकांना घेऊन टेंबलाईच्या टेकडीवर देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. महाराज निघाल्याचे समजतात की रस्त्यावर लोक त्यांना मुजरा करण्यासाठी येत असत. पहाटेची वेळ होती. रस्त्यावर लोक जमा झाले होते. महाराजांची घोडागाडी पायथ्याशी आलीने एकदम थांबली. महाराज बघतात तो काय, समोरून एक उधळलेली बैलगाडी तुफान वेगाने खाली येत होती. बैल वाऱ्याच्या वेगाने धावत होते आणि गाड्यावाल्याला आवरत नव्हतं. तितक्यात एक लहान मुलगा काय सुरू आहे बघण्यासाठी पुढे सरसावले. त्याचवेळी बैलगाडी अगदी जवळ येऊ लागली. ते दृश्य बघताच महाराजांनी क्षणार्धात घोडागाडीतून उडी टाकली आणि त्या लेकराला त्यांनी उचलले. त्याच क्षणी कुणीतरी ओरडले, महाराज त्याला शिवू नकासा, तो महाराजचा पोरगा आहे. महाराजांनी ते शब्द न ऐकल्यासारखे करून आधी त्या मुलाला गाडी समोरून वाचवले. पायथ्याशी आलेली गाडी कशीबशी एका झाडावर आदळून थांबली. समोर प्रत्यक्ष महाराज. त्यांच्या पोटाशी थोडक्याच वाचलेला तो पोरगा पाहून गाडीवान घाबरला आणि त्याने महाराजांच्या पायांवर लोळण घेतली. महाराजांनी त्याची पाठ थोपटून त्याला अभय दिले. नंतर समोरच्या गर्दीकडे बघत महाराज म्हणाले, कोण सांगत होतं या पोराला शिवू नका म्हणून? सगळे गप्प उभे राहिले. महाराज म्हणाले, अरे समोर यमदूत येत असताना लेकराला वाचवायची की त्याची जात बघायची? माणसं आहात की शैतान? या जागी तुमचं मूल पण असू शकलं असतं. जीव महत्त्वाचा की जात? नंतर महाराजांनी त्या मुलाला आपल्यासोबत गाडीत घेतले. त्याच्यासोबतच्या लोकांना सांगितले की तुम्ही टेकडीवर या. आज तुमचा पोरगा आमच्यासोबत देवीचं दर्शन घेणार. त्याचं आयुष्य वाढल त्यासाठी देवीच्या पायावर घालतो त्याला. असे होते महाराज. धन्यवाद. Thanks for watching. Subscribe my channel.